हॅलो एव्हरीवन, कोकण सिरीजमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आजचा व्लॉग गणपतीसाठी आहे। आमच्या कोकणातला गणपतीचं तुम्हाला माहिती आहे की मी वेंगुर्ल्यात आली आहे। आमचं गाव आहे आणि इथे आता गणपती यायची तयारी सुरू झाली आहे। तुम्ही माझ्या मागेही बघू शकता। इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी माती सजवली जाते। गणपतीच्या वरती मेन डेकोरेशन जे असतं ते ती माती असते। ती माती जे आंब्याचे टाळ आणि जे काही जेवढेही आपल्याला फुलं फळं मिळतात या सीझनमध्ये ती सगळी लावली जातात वरती। तर त्याचं हे असं डेकोरेशन असतं छोटंसं। तर तेच सुरू आहे सध्या घरात। तर मी दाखवते तुम्हाला की काय काय सुरू आहे। हे आंब्याचे टाळ आणि ही माती, हे पेंट केलेलं आहे एका आर्टिस्टने आमच्या भिंतीवरती, त्यामुळे तोच एक बॅकड्रॉप बनून जातो। आणि ह्याच्यामध्ये मध्ये जिथेही जागा दिसते तिथे आम्ही ती फळं आणि पानं फुलं जे काही डेकोरेशनचं मिळतं आम्हाला ते सगळी लावणार, सीझनल जे या सीझनमध्ये मिळतात गावी इझिली। हे सगळं सामान त्याला काय म्हणतात? हरळ। सांग रे। हां, दिस इज हरळ, दिस इज सुपारी। ओके, हे कवंडाळ कवंडाळ। ओके, आणि हे कांगले। ओके, हे तर माहित नाही मला काय। शिरवाळ। ओके, शिरवाड शिरवाड। आणि हे हरण झालं ना? हां, तेच हे हरण। हा गौरीला हळदीचा काम। ओके, कांब म्हणतात हळदीचं काम। हे बेडे, सुपारी मीन्स सुपारी। अच्छा, ते तेरडा येतो गौरीसाठी। ओके, तो वर नाही लावायचा। हां, एवढा कशाला? मांग्याचं पालो, ओके, म्हणजे बांबूची पानं। अच्छा, बांबूची पानं गौरीसाठी आहे। हे मेन आहे काकडी, एक काकडी आणि एक नारळ असं मातीला लागतोच। ही काकडी, नारळ आहे इथे आहे। ओके, आणि असे मध्ये मध्ये ही फळं लागणार। काय ठेवलं? मला खालून पण कुठे कुठे जात दिसते हे असं आमची माती थोडी तयार झाली आहे बघा। ही सगळी फळं आता साईडने कव्हर करायला आम्ही हे बांधणार आहोत। पुढची आणि मागची बाजू बघतोय। हा आमची वर्षानुवर्ष जुनी झालं, परंपरागत असलेली झालं। हा माझा छोटा फॅन मुंबई झूचा व्हिडिओ बघतोय तो, तुम्ही बघितला नसाल तर बघा आत्ता जाऊन। अँड इट्स फायनली डन। हे बघा असं दिसतंय। हां, अजून लाइटिंग लावायची बाकी आहे आमची। ओ, तो एक लास्ट पार्ट बाकी आहे। आणि इथून हे असं। सो गुड मॉर्निंग मंडळी। आत्ता दुसरा दिवस आहे। आम्ही काल हे सगळं डेकोरेशन कंप्लीट करून झोपलो, खूप उशीर झाला। पण आता सकाळी फ्रेश होऊन आता गणपती आणायला जाणार आहोत। आणि त्याआधी छोटी छोटी तयारी चालू आहे इकडे। जसं गौरीला आपण तयार करतो आम्ही बघा। माझा कॅमेरा आहे ना,
चालू आहे गणपती आणायला. आता आमच्या बाजूच्याच घरात असतो, ते लोकच बनवतात आमचा गणपती वर्षानुवर्षे. आणि मूर्ती पण ते लोकच सिलेक्ट करतात नॉर्मली, की आमचा कोणता असेल. आम्ही असं कधीच सांगत नाही की आम्हाला हा हवा आहे किंवा तो हवा आहे, असा हवा आहे तसा हवा आहे. ते जे सिलेक्ट करून ठेवतात तोच आम्ही घेतो. तर आमच्या आजोबांचे आजोबा गणपती बनवायचे आणि तीच शाळा आता हे लोक कंटिन्यू करत आहेत. बघा इथे तर आता आम्ही थांबलो इथे. अजून कोण कोण येईल तर गणपती आम्ही घरी घेऊन जाऊ, कारण तो खूप जड असते मूर्ती. तर आम्ही वाट बघतोय. येस, आमचा गणपती आम्ही नाही उचलू शकत कारण तो खूप जड असतो. येस, सो वी नीड हेल्प. आता ज्यांच्याकडे आम्ही आहोत त्यांच्याकडे भटजी आले आहेत सध्या, म्हणून त्यांचं पण तेही बिझी आहेत त्यांच्या ह्याच्यात. तर आता इथे भरपूर गणपती असतात, म्हणजे अप्रॉक्सिमेट आय डोंट नो किती 50 तरी गणपती असतील ना. येस. तर काल परवापासनं इथे रांगच होती गाड्यांची आणि सगळे घेऊन जात आहेत टेम्पोमधनं गणपती. त्यामुळे आत्ता सगळं रिकामं आहे आणि आपला आणि अजून एकच गणपती बाकी आहे. आम्ही जवळच राहिल्यामुळे आमचा गणपती नॉर्मली शेवटचाच असतो. गणपती बाप्पा अगरबत्ती पण आणि डान्स बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. बटक घेऊन येतो म्हणजे गावलो आता मला गावात नाही. अरे बरोबर ठेवून हे जे बसवलं ते आपण शंकर बसवला. महादेव. हळद कुंकू टाक त्याच्यावर आणि गवत. काय राहिलं? ही गौराई.
तर अशा प्रकारे छानपैकी यावेळेला खूप छान पूजा झाली आणि ह्यांनी पूजा केली आहे विनायकराव. तर दरवेळेला नाही तर दरवर्षी भटजी थोडीशीच पूजा करून निघून जातात पटकन 5 मिनिटात, कळतही नाही. पण यावर्षी खूप बऱ्यापैकी पूजा झाली आहे. तुला कसं वाटलं पूजा करून? मस्त मस्त. मी पूजेला उभं राहणार नव्हतो, पप्पाच राहणार होते, पण लास्ट मोमेंट मीच केली. सो आता आम्ही नैवेद्याची तयारी करतोय आणि जेवणाची तयारी करतोय. तर असा गोंधळ चालू आहे आमच्या किचनमध्ये. उद्या पण केलं मी. हा आहे अळू, हा मेन आज, आणि काळे वाटाणे हे खूप मेन. काय करते तू? मी मका सोलते भाजीसाठी. अळूची भाजी असते त्याच्यामध्ये हा मका जातो आणि थोडासा मक्याचे दाणे आम्ही मिक्स भाजीतही घालतो. 5 मूळ भाज्यांची एक मिक्स भाजी असते, मग त्याच्यात ॲडिशनल तुम्ही काही घालू शकता आणि तिला फोडणी नाही लागत. आणि ही अळूची भाजी मध्ये मका, काळे वाटाणे आणि आता शेंगदाणे आणि अळू असं असतं. तर बाप्पाची आताच आरती झाली आहे आणि हे गाववाले सगळे एकत्रच, या वाडीतले लोक जेवढे पण आहेत मुलं सगळे एकत्रच निघतात आणि एकत्रच सगळ्यांच्या घरी एक 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 करत आरती करतात. आणि ह्या आरतीचं मेन म्हणजे ही टोन जी आहे ती आपल्या मुंबईपेक्षा खूप वेगळी आहे, त्यामुळे एक वेगळीच मजा येते.
आणि अशी क्विक आरती असते ह्यांची. आणि एक दिवस असतो की ते एका ऑलमोस्ट 1-1.5 तास वगैरे भजन असतं आणि ते रात्रीचं सुरू करतात. त्यामुळे आपल्या घरी कधी येतील माहीत नाही, वाडीत सगळ्यांकडे जातात ते, तर कदाचित उशिराही येऊ शकतात. तर आम्ही सांगितलं यावर्षी थोडंसं लवकर यायला, तर बघूया किती वाजता येत आहेत ते. आणि ती एक वेगळी मजा असते, ते मी दाखवीन नक्कीच. तोपर्यंत आमचा नैवेद्य अजून तयार होतोच आहे, आमचं जेवण अजून तयार होतंच आहे. म्हणून आम्ही प्रसादाला मोदक आणलेले तेच ठेवले आता. तर अशा प्रकारे आम्ही दुपारचा नैवेद्य करून, मी ॲक्च्युली नैवेद्य करता करता एवढा उशीर झाला की मी रेकॉर्ड करायचं विसरून गेली गोप्रोमध्ये की आम्ही नैवेद्याचं पान कसं वाढतो. त्यामुळे मी वर्टिकल व्हिडिओज टाकले आहेत सध्या. त्यामुळे सध्या त्यानेच काम चालवून घ्या. पण आम्ही अशी 5 पानं वाढतो आणि त्यातलं मेन देठाचं असतं ते गणपतीसाठी आणि एक असतं ते गाईसाठी असतं आणि बाकी पानं आपण वापरू शकतो. तर असं करून आम्ही अशी ती 5 पानं वाढतो. आणि हे झाल्यावरती आम्ही जेवलो आणि मस्तपैकी झोपलो. इथे असं गावी कसं सगळ्यांकडे गणपती असल्यामुळे सगळे काही रोज येत नाहीत आपल्या घरी, त्यामुळे अशी गर्दी वगैरे कधीच नसते. आणि मुंबईमध्ये कसं की आपल्याला दिवसभर पाहुणे चालूच असतात, कोण ना कोण येतच असतं, त्यामुळे तसा सहसा आराम मिळत नाही. पण इथे खूप निवांत असतं आणि इनफॅक्ट गणपतीच्या वेळेला तर खूपच शांत वाटतं. असं वाटतं की अरे एवढी शांतता कशी, आणि आपल्याला सवय नाही आहे मुंबईच्या लोकांना, त्यामुळे खूप वेगळा अनुभव आहे आणि खूप छान शांत झोपही लागते. तर दुपारी आम्ही जेवलो आणि मस्त एक नॅप घेतली आणि मग म्हणून तुम्ही असं बघताय मी सुजलेली पण आहे. तर ते त्याच्यामुळेच. पण दॅट्स इट फॉर टुडे. आणि हा माझा होता गणपती आगमन आणि पहिल्या दिवसाचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट्समध्ये कळवा. तुम्ही मला फॉलो नसेल करत तर सबस्क्राईब करा आत्ता आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह. कीप वॉचिंग. बाय.